आज उपवास स्पेशल साधी सोपी अशी भगर बनवलेली. त्याआधी सकाळी उठल्या उठल्या मोबाईल पुढ्यात घेऊन बसलेले, कारण 1000 सबस्क्राईब पूर्ण व्हायला फक्त 2च सबस्क्राईब बाकी होते. आणि कधी एकदाचे 1000 सबस्क्राईब पूर्ण होत आहेत असं मला झालेलं. ते होतीलच तोपर्यंत म्हटलं फ्रेश व्हावं आणि चाय घ्यावा. मग त्यासाठी सर्वात आधी फ्रेश झाले आणि मस्त चहा बनवून पिला. तर चहा ज्या टोपात बनवला आहे ना, तो काल डीमार्टमधनं नवीनच घेतलेला आणि असं झालेलं की कधी त्याचं उद्घाटन करते. एका टोपामध्ये चहा बनवला, दुसऱ्या टोपामध्ये बाळासाठी खिचडी. मग बघते तर काय 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले. हे सर्व तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे शक्य झाले आणि खूपच मी आनंदी आहे. आता लगेचच भगर करायला घेतली. तर भगर करण्यासाठी भगर स्वच्छ धुवून घेतली. शेंगदाण्याचं जाडसर कूट करून घेतलं. कुकरमध्ये तेल ओतलं. तेल गरम झालं, बारीक कट केलेल्या मिरच्या त्याच्यात घालून घेतल्या. त्या भाजून झाल्यावर त्याच्यात भगर आणि शेंगदाण्याचं कूट घालून घेतलं आणि छान 2 मिनिटं तेलामध्ये परतून घेतलं आणि लगेचच त्याच्यात पाणी ओतून घेतलं. तर ते पाणी जास्त ओतलं नाही, कारण भगर चिकट होते. मला अशी सडसडीत भगर पाहिजे होती, तर त्याच्यासाठी मी कमी पाणी ओतले. त्याच्यामध्ये मीठ घालून घेतलं आणि छान असं परतून घेतल्यावर कुकरला झाकण लावलं आणि 2 शिट्या काढून घेतल्या. मस्त आपली भगर तयार झाली आणि मस्त अशी भगर एन्जॉय केली.